जिल्ह्यामध्ये आपण आहोत संभाजीनगर येथे शिक्षण अधिकारी माननीय अश्विनी लाटकर मॅडम, शिक्षण अधिकारी माध्यमिक विभागाचे. आपण जाणून घेऊया महिला दिनाचे ते काय संदेश देत आहे. मॅडम काय सांगणार महिला दिनानिमित्त आपण? नमस्कार, मी अश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, छत्रपती संभाजीनगर. 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत उत्साहाने महिला दिन हा साजरा केला जातो आणि या महिला दिनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते की स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे नेतृत्व. आणि या मातृत्वातील नेतृत्वाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा उचित सन्मान करण्याचा हा 8 मार्च हा महिला दिवस आहे. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभर महिलांचा सन्मान केला जावा, महिलांचं आदरातिथ्य केलं जावं. आणि एकच दिवस नव्हे तर संपूर्ण वर्षभर महिलांच्या मान सन्मानासाठी संपूर्ण समाजातील घटकांनी स्वतःचं योगदान द्यावं, असाही संदेश मी या निमित्ताने देईल. आणि मुलींचा आणि महिलांचा यथोचित मान सन्मान करावा अशी विनंती देखील करेन. शिक्षण अधिकारी महिला असून तुम्हाला काय वेगळे अनुभव? शिक्षणाधिकारी महिला असूनही समाजामध्ये वावरत असताना अतिशय चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आलेले आहेत. चांगले अनुभव सांगायला मला निश्चितच आवडेल की मुलींच्या शिक्षणासाठी काम करत असताना समाजातील घटकांना जेव्हा आवाहन केलं की मुलींच्या शिक्षणासाठी आपण योगदान द्यावं, तेव्हा समाजातील अनेक घटकांनी अनेक प्रकारे मुलींच्या शिक्षणासाठी योगदान दिलेलं आहे. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी मुलींचं गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हावं यासाठी आम्ही धडपड करत आहोत आणि समाजातून योग्य असं सहकार्य आम्हाला प्राप्त होत आहे. आणि निश्चितपणे मला सांगायला आवडेल की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलींची गुणवत्ता ही अतिशय दर्जेदार, उत्तम आणि चांगली आहे. आणि मुलींचं शैक्षणिक प्रमाण जे आहे ते मुलांच्या बरोबरीने आहे, नव्हे थोडंसं जास्त आहे. आणि गुणवत्तेमध्येही जेव्हा आपण 10वी आणि 12वीचे निकाल बघतो किंवा शाळांचे निकाल बघतो, त्यामध्ये मुलींनी उच्च अशी गुणवत्ता प्राप्त केलेली आहे. त्यामुळे मुलींचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं मला या निमित्ताने. महिला अधिकारी म्हणून तुमच्यासमोर कोणती आव्हाने उभी राहिली तर तुम्ही त्याच्यावर कशी मात केली? अधिकारी म्हणून किंवा महिला अधिकारी म्हणून अनेक आव्हानांना फेस करावं लागतं, ज्यामध्ये आत्ताच आपण बघतोय की 10वी आणि 12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि कॉपीमुक्त अभियान राबवत असताना अगदी चांगल्या पद्धतीने आम्ही हे कॉपीमुक्त अभियान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राबवलं. अनेक योग्य असे संदेश समाज माध्यमांपर्यंत आम्ही दिले, परंतु काही ठिकाणी अनुचित प्रकार जेव्हा घडले त्यावेळी आम्ही कुणाचीही गय केली नाही. अगदी एक दबंग अधिकारी जसा असतो त्या दबंग अधिकाऱ्याप्रमाणे महिला असूनही मी ठाम अशी भूमिका बजावली आणि त्या ठिकाणी अनुचित गैरप्रकार करणाऱ्यांना कायदेशीर कारवाई केली आणि आमच्या MCSR नियमानुसार त्यांच्यावरती सेवाशर्ती अनुसार कारवाई देखील केली. म्हणजे महिला म्हणून कुठेही मागे आम्ही सरले नाही किंवा कुठेही कच खाल्ली नाही, तर अगदी ठामपणे निर्णय घेतले आणि आपले कर्तव्य जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. ग्रामीण मुलींसाठी शिक्षणासाठी तुम्ही त्यांना काय आव्हान करणार? ग्रामीण त्यांना प्रेरित कसे करणार शिक्षण घेण्यासाठी? हो, ग्रामीण भागातील पालकांना मी सांगेल की मुलगी आहे म्हणून त्यांचं शिक्षण कुठेही थांबवू नका. त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करा, त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करा, त्यांना स्पर्धा परीक्षांना बसवा, त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी कौशल्याचं शिक्षण द्या, प्रशिक्षण द्या. आणि जिथे कुठेही मुलींच्या शिक्षणासाठी अडचणी येत असतील त्या ठिकाणी शिक्षण विभाग या नात्याने आम्ही संपूर्णपणे मदत करायला तयार आहोत. अनेक ज्या कंपन्या आहेत, CSR आहेत किंवा जे थोर दाते आहेत त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचलो तर निश्चितपणे मुलींच्या शिक्षणासाठी चांगलं योगदान प्राप्त होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर परवाच 5 तारखेला मी नाशिक या ठिकाणी होते. बिझनेस आयकॉन ॲप